जे तरुण मुलं आहेत त्यांनी व्यसनाच्या आहारीने जाता रिकाम्याने फिरता हा व्यवसाय जर केला तर त्यामध्ये भविष्य आहे. शेतकरी हा परत त्या व्यापाऱ्याकडे गेला पाहिजे, रिपीट कस्टमर झाले पाहिजे. लोक मला म्हणत इथं लोकल 80,000 70ला भेटते तो 2 लाखाला का घेतली, पण ते अंताना एका जनावरचे करावे म्हणायचे. यूट्यूबवरती आता खूप व्यापारी व्हिडिओ बनवतात पण काही सांगतात पण, आणि ॲक्च्युअल तिथे गेल्यावरती वेगळं होतं, असं पण भरपूर आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर मंडळी, म्हैस पालन व्यवसायामध्ये म्हशी खरेदी कशा करतात किंवा म्हशी कशा आणतात लोक, ते आपण दाखवत असतो प्रत्येक वेळेस. तर आज मी आता आहे जळगावमधील मधुकर डेअरी फार्मवर, जे मुक्ताईनगरमध्ये आहे. तर आपण बघूया, इथं 10 म्हशी आलेत. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की म्हशी क्वालिटी काय आहे आणि कशा खरेदी केल्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा. माझं नाव अक्षय तुळशीराम काठोके. मी मुक्ताईनगर येथे राहतो, जिल्हा जळगाव. आम्ही 12 वर्षापासून मधुकर चिल वॉटर आरो चालवतो. त्याप्रमाणे असे दूध सुद्धा दररोज लागणारी वस्तू. मग आम्ही विचार केला की लोकांना दर्जेदार वस्तू पुरवायचं. त्या उद्देशानं आम्ही म्हटलं की हे करायचं आपल्याला डेअरी उद्योग, पण कसं करायचं. मग आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला ग्रेट महाराष्ट्र, त्यावर मग आमचे परविंदर भाई अरविंद भाई यांचा कॉन्टॅक्ट झाला. मग आम्ही मागील महिन्यात तिथं गेलो हरियाणाला. तिथून आम्ही परविंदर भाईंकडून म्हशी खरेदी केल्या. बरं. आणि त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ते इथं दूध व्यवस्थित देत आहे. आणि लोकलने आम्ही 80 रुपये लिटर प्रमाणे विक्री करत आहे. आणि रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे. या दुधाला फॅट वगैरे पण चांगला आहे. बरं, आता हा जो गोठा आहे तो बांधण्यासाठी किती खर्च आला आणि कसं स्ट्रक्चर वगैरे कसं तुम्ही बघितलं? ह्या गोठ्याला 8 ते 10 लाख खर्च आला. आणि यूट्यूब मार्फतच, तुमच्या मार्फतच आम्ही घेतलं. व्हिडिओमध्ये लोकांचे काही त्याच्यामध्ये काही मदत, गव्हांमध्ये जागा सोडायची असे काही थोड्या चुका होत्या, पण ते दुरुस्त करता आले आपल्या व्हिडिओमुळे. बाकी मग आम्ही स्वतःच केलं सगळं. ओके. आता हा गोठा तुम्ही बघता का कोण, म्हणजे कसं असतं नियोजन, कामगार वगैरे? हा सध्या मी बघतो गोठा. आणि जे मधुकर प्लांट आहे आमचा आरो प्लांट, तिथून आम्ही विक्री करतो. तिथं आपला लहाना भाऊ असतो, तो सेलिंग वगैरेचं काम तो बघतो. ओके. तुम्ही दोघं भाऊ आहेत. ओके. तर आता एकंदरीत ह्या ज्या म्हशी सगळ्या तुम्ही हरियाणानं आणल्या, हो. तुमच्या भागात पहिल्यांदाच आल्यात का आधी आल्या होत्या कधी? नाही, आमच्या एरियात पहिल्यांदाच आला. कारण लोक मला म्हणत इथं लोकल 80,000 70ला भेटते तो 2 लाखाला का घेतली, पण त्याच्यामध्ये पण काही रिझन आहे. इकडच्या म्हशी जास्त वेळ दूध देतात, आपल्या लोकल म्हशी कमी याच्यात केला, पण ते अंताना एका जनावरचे करावे म्हणायचे. म्हटलं मला महाग झाले, ते माझा प्रश्न. लोक असतात काही आपल्याला हे करणार. आता तुम्ही तरुण आहात आणि उद्योग करताय, तर म्हैस पालनच का निवडलं? गाय पालन पण निवडू शकत होता. नाही, आमच्याकडे गाईच्या दुधाला एवढी मागणी नाहीये. काही पुणे वगैरे त्या सिटीमध्ये गाईला चलन आहे. आणि गाई पाडून जर डेअरीला द्यायचं ते परवडत नाही. हा दूध व्यवसाय असा आहे, तुम्ही लोकल विक्री करे तरच परवडणार. डेअरीवाले हे फॅट मध्ये मारून आपल्याला पैसे तेवढे देत नाही. ओके. चाऱ्याचं नियोजन वगैरे कसं? चारा आम्ही आता गव्हाचं हे भरलाय कुटा, त्यात मका चुरी, तुवर चुनी, आपली ढेप, काही चोकर असे देतोय. ते मी सध्या नवीन आहे असं लोकांची माहिती घेऊन हे करतोय. आता आपल्या व्हिडिओ मार्फत अरविंद भाईंनी, महेंद्र महाजन आहे त्यांचा फार्म आहे मलकापूरला, आपले हितेश कुरकुरे, त्यावर ते पण मला चांगलं सहकार्य करतात. ते काही सर्व वस्तू वगैरे आणून देतात. ओके. तिकडे म्हशी खरेदी करायला किती दिवस लागले आणि कशा कशा खरेदी केल्या? तिकडे म्हशी म्हणजे आमचं इथं आम्ही पतसंस्था पण चालवतो. आरो प्लॅन मध्ये जास्त वेळ नव्हता, आम्ही 2 दिवसातच तिथून खरेदी केला. आणि 10 म्हशीसाठी आम्ही तरी 25-30 म्हशी पाहिला. त्यात आपले परविंदर भाई यांनी आम्हाला तिथं फिरवलं. आणि त्यांनी असा फोर्स नाही केला किंवा हे घ्या, तुम्हाला पसंत असली तर घ्या, म्हणजे असं नाही, आमच्याच चॉईसने आम्ही केलं. ओके. सर जी नमस्कार. नमस्कार. कैसे हो? अच्छे हैं जी. कैसा लगा महाराष्ट्र? अच्छा लगा जी. ठीक है. आप आते हो साल में, 2 साल में, कैसे आता हो? नहीं, 2-3 महीने में आते रहते हैं. ओके. इनका कैसा कांटेक्ट हुआ? इन्होंने अपने चैनल से वीडियो देख के इनका फोन आया था. फिर उन्होंने फार्म बना के फिर अपने पास आई थी. ओके. हाँ, ये अपना हितेश है, महेंद्र भाई है, ये जलगांव वाला हितेश है. हाँ. उनसे भी इनकी बातचीत हुई थी. हाँ, फिर ये अपने पास आए थे वहीं हरियाणा लेने के लिए. ओके. अभी जो इनका गोटा बना है कैसा बना है, मतलब कैसा लगा? नहीं, गोटा बहुत अच्छा बना है इनका. सबसे अच्छा बना रखा है. बढ़िया स्पेस है. जो खोर है उनमें भी स्पेस है. पीछे बच्चों की भी जगह अलग से बढ़िया बना रखे है. ओके. हाँ, फार्म बहुत अच्छा है. इनका खरीदी कैसे हुआ, मतलब
इतना जल्दी कैसे मतलब किया? इन्होंने पहले ही फोन किया था कि हमको टाइम नहीं है ज्यादा, ये गाड़ी लेके गए थे कि हम 24 घंटे में ही खरीदी करना, देख के रखना आप। फिर हमने देख लिया था, फिर घूम फिर के लेने वाला तो बंदा भैंस लेगा ही, और इस टाइम पे ब्यात भी अच्छा है, भैंसें बहुत मिल रही है ब्याई हुई, कोई नहीं कि ग्याबिन भैंस लेनी नहीं है, 4-4 5-5 पहले लेनी पड़ती थी। सर्दी में क्या कि 4-4 भैंस ग्याबिन आती है गाड़ी में, अभी सब भैंस ब्याई भी आ रही है। भैंस बहुत थी, देखी थी, घूम फिरे थे, शाम को एक ही दिन मैंने ले लिया था, अगले दिन दूसरे टाइम देख के फाइनल हो गया था। ओके शाम को ही निकल गए थे। ओके, मतलब इतना जल्दी आपने हाँ, किया? मैंने देख रखा था, घूम फिर क्या था, भैंस बहुत है, लेने वाले के लिए तो हैं। अभी क्या रेट चल रहा है? रेट तो वही है 140, 150, 14-15 लिटर वडी। ओके, आता तुमच्या सगळ्या म्हशी किती रुपयेपर्यंत इथं आल्या? काय रेट होता? मला पूर्ण लोड समजा 19 लाखात पडला, ट्रान्सपोर्ट वगैरे, त्याच्यामध्ये 10 म्हशी, एक रेडा, ओके, बोल आणला का? बुल पण आणला। ओके, आता मग कामगार वगैरे त्याला किती पगार देता आणि कसं नियोजन आहे? आता ते एक कामगार लावला आम्ही सध्या, त्याला 20,000 पर्यंत पेमेंट आहे, आणि त्याची राहण्याची वगैरे व्यवस्था इथे करून दिली, त्यांचा स्वयंपाक वगैरे ओके, सगळं। आता मला एक सांगा की हा व्यवसाय जास्त तुम्ही सुरुवातीला यूट्यूबवरनं बघून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघून करताय, तर काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे लोक कोणी त्या धान्यामध्ये कोणी म्हणते डेपच्या जागी दुसरं काही हे कर, त्याच्यामुळे थोडं माइंड हे होतं, पण आता 15 दिवस झाले, थोडं शिकू, म्हणजे विचार वेगवेगळे ऐकायला. लोक जे या मशीनला देतात ते म्हणतात हे एक अवघड, युट्यूबला केलं तर ते वेगळं येते, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होते, पण त्या क्षेत्रात पडले ते नॉलेज तर पूर्ण घ्यायचं आहे। नियोजन आहे आमचं की जशा भैयांचं आहे तसं 100 म्हशीपर्यंत गेलं पाहिजे, कारण आपला कॉन्टॅक्ट आहे, आपल्या म्हशीला दुधाला पण चांगली मागणी आहे, विकू शकतो आम्ही, सेल करू शकतो। बरोबर आहे, तुम्हाला जवळच इथून मुक्ताईनगर आहे त्यामुळे? मुक्ताईनगर काय 5 किलोमीटर वरती आहे। ओके, सगळ्या जागा किती आहे गोट्यासाठी मग? हे जागा आता आम्ही 3000 स्क्वेअर फूट मध्ये आहे, भविष्यात आमचं 2 एकर पुढे आहे, पुढे पण आम्ही वाढू शकतो। चारा पूर्णपणे विकत आहे का शेतीतला वगैरे काय? नाही, सध्या शेतीतला नाही, पूर्ण विकतचा चारा आहे, शेतीत आता हिरवं वगैरे लावायचा चालू आहे विचार। ओके, व्यवहाराला ह्यांचं कसं होतं, म्हणजे तिथं पेमेंट आता इतक्या लांब आली, गाडी वगैरे व्यवस्थित आली का कसं? हा, गाडी वगैरे व्यवस्थित, त्यांचे 2-3 माणसं सोबत होते, पूर्ण काळजी घेतली, त्यांचं अन्न वगैरे जे असते ते सर्व त्यांनी सोबत म्हशीचं दिलं होतं, आणि हे झाल्यावर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं, सगळं व्यवस्थित हो, काही टेन्शन नाही। आणि यांनी आमची राहण्याची वगैरे चांगली हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती, परत ते येत जेवण झालं का वगैरे सर्व आमची विचारपूस केली, म्हणजे कोणाला महाराष्ट्रातल्या लोकांना जर जायचं असले दुसऱ्या व्हिडिओवर तुम्ही बोलून जाऊ नका, प्रॉपर आपले जे चांगले लोक आहे परविंदर भाई सर, त्यांच्याकडूनच घ्या, अशा आम्ही हे करतो, काही लागलं मार्गदर्शन तर मी करायला तयार आहे। ठीक आहे, त्यांचा गोटा बघून कसं वाटलं नेमकं तुम्हाला नियोजन? खूप छान आहे, व्यवस्थित प्रॉपर बांधकाम वगैरे, हाईट वगैरे एकदम व्यवस्थित केलेलं आहे, व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे, खूप छान बांधकाम। आता म्हशी वगैरे कशा काय क्वालिटी? तुम्ही आता म्हशी बरेच बघितलेत आणि तुमच्या पण आहेत, तर कशा वाटल्या इथल्या म्हशी? खूप छान आहे, म्हशी क्वालिटी वगैरे बघूनच कळतं लगेच, खूप छान म्हशी आहेत। ओके, आणि शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, म्हशी खरेदी करताना काय चूक करतात? सल्ला फक्त एवढंच देईल की म्हशी घेताना जसं आता यांच्या म्हशी तुम्ही तो व्हिडिओमध्ये दाखवतालच, यांच्या म्हशी कशा तशा बघून व्यवस्थित म्हशी जर घेतल्या आणि त्यांची प्रॉपर देखभाल केली तर 100%, आणि जसं सरांनी सांगितलं की स्वतः सेल केलं त्याच्यामध्ये 100% फायदा आहे। बरोबर, म्हणजे स्वतःचं मार्केटिंग करून जर स्वतः सेल केलं तर 100% त्याच्यामध्ये फायदा आहे। आता सरांनी नवीनच चालू केलं आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत खूप साऱ्या, आणि असंच त्यांचं अजून 10 पटीने वाढावं, त्यांना शुभेच्छा। आता तुमच्या मते हरियाणामध्ये जाऊन लोक घेतात, तर तिथे गेल्यानंतर काय काळजी घ्यावी? हरियाणामध्ये आता जसं की व्यापारी तर महाराष्ट्रात पण आहेत, महाराष्ट्रातून लोकांना पाठवतात हरियाणामध्ये, हरियाणामध्ये पण भरपूर व्यापारी आहेत। बरोबर, काळजी फक्त एवढीच घ्यावी की व्यवहाराला व्यवस्थित असावं, आणि व्यापारी हा माणूस परत त्या शेतकरी हा परत त्या व्यापाऱ्याकडे गेला पाहिजे, रिपीट कस्टमर झाले पाहिजेत, तरच ते हे आहे। जर का माणूस एकदा गेला परत का नाही गेला तर त्याचं कारण हे तुम्ही पण उद्या शेतकऱ्यांना विचारू शकता, आणि माझी इच्छा आहे की शेतकरी परत दुसऱ्या त्या व्यापाऱ्याकडे परत का नाही गेला, शेतकऱ्यांनी पण कमेंट मध्ये सांगायला पाहिजे ऍक्च्युअली तुमच्यासोबत काय झालंय का, म्हणजे कारण तिथं काय दबाव येतोय का, किंवा काही पैशाची फसवणूक केली का, किंवा कोणी
तुम्हाला प्रेशराईज करते का. तर माझी तर इच्छा आहे की आमच्यापर्यंत पोचावं त्या शेतकऱ्यांनी. आम्ही त्यांना 100% सहकार्य करायला तयार आहे. आणि म्हशी ज्या सिलेक्शन करतात लोकांना आता हिशोब कॅल्क्युलेशन करतात, युट्यूबवर बघतात, तसं आहे का या व्यवसायात? तसं व्यवस्था म्हणजे युट्यूबवरती आता खूप व्यापारी व्हिडिओ बनवतात पण काही सांगतात पण, आणि ऍक्च्युअल तिथे गेल्यावरती वेगळं होतं. असं पण भरपूर आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये ऍक्च्युअली लोकांनी प्रॉपर मार्गदर्शन पहिले घ्यावं. मी तर म्हणतो पहिले महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांचं मार्गदर्शन घ्यावं. जे लोक तिथे जाऊन आलेत त्यांच्याकडून त्यांचा अनुभव घ्यावा आणि मग पुढे जावं. सर तुम्हाला खूप शुभेच्छा. आता तुम्ही 100 म्हशीचं टार्गेट ठरवणारच आहे, तुम्ही करू पण शकता. शेवटचा तुम्ही तरुणांना ह्या व्यवसायाविषयी काय सल्ला द्याल? जे तरुण मुलं आहेत त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता रिकाम्याने फिरता हा व्यवसाय जर केला तर त्यामध्ये भविष्य आहे. हेच मी तरुण मुलांना एवढं सांगू शकतो. या वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद. थँक्यू सर.